नमस्कार शेतकरी बांधवांनो, ज्ञानगंगा चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा अपडेट आहे। राज्यातील शेतकऱ्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलैवरून वाढवून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत करण्यात आली आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली आहे। तांत्रिक अडचणी आणि कागदपत्रांची पूर्तता न करू शकलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यातील शेतकरी बांधवांकडून प्रधानमंत्री पीक विमा योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 61,82,218 शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी नोंदणी केली आहे। अद्याप काही शेतकरी तांत्रिक अडचणी, कागदपत्राची पूर्तता अथवा इतर वैयक्तिक कारणामुळे अर्ज दाखल करू शकलेले नाहीत। या बाबीचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 वरून 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढवण्यात आली असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। पीक कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेशी संपर्क साधून, तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अधिकृत पोर्टल किंवा जवळच्या सेवा केंद्रामार्फत 10 ऑगस्ट 2026 पूर्वी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे। याबाबत बोलताना कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, राज्यातील एकही पात्र शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, ही राज्य शासनाची ठाम भूमिका आहे। त्यामुळे ज्या शेतकरी बांधवांना अद्याप अर्ज करता आलेला नाही, त्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घेत कोणताही विलंब न करता 10 ऑगस्टपूर्वी पीक विम्यासाठी अर्ज करावा। प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, दुष्काळ, पूर, गारपीट तसेच हवामानातील बदलामुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना आहे। कोणताही पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी कृषी विभाग सर्वतोपरी सहकार्य करत असून सर्व शेतकऱ्यांनी वाढीव मुदतीचा लाभ घ्यावा, अर्ज करावा, असे आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले आहे। पीक विमा योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेतकऱ्यांनी PMFBY क्रॉप इन्शुरन्स ॲप डाउनलोड करावा किंवा www.pmfby.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज सादर करावा। जर तुम्हाला शेतीविषयी अशीच नवनवीन माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।